कशा कशात शोधत असतो आपण आपले बिंब, प्रश्न टिंब टिंब आणि उत्तर टिंब टिंब. हा श्लोक संपत नाही, देवळात शिवून सापडत नाही तो. मुरडुनिया मन उपजलासी चित्ते कोठे तुझं रीते न दिसे रया, ही माऊलींची अवस्था यावी लागते त्यासाठी. की प्रश्न टिंब टिंब आणि उत्तर टिंब टिंब, आपली जमीन आपलं छप्पर आपल्या आपल्या भिंती. दिस इज व्हॉट वी स्ट्राइव्ह फॉर. आपली जमीन आपलं छप्पर आपल्या आपल्या भिंती, भांडी कुंडी फर्निचरशी जुळतात गहिरी नाती माणसांपेक्षा. आपली जमीन आपलं छप्पर आपल्या आपल्या भिंती, भांडी कुंडी फर्निचरशी जुळतात गहिरी नाती. अहो पुस्तकांहून महत्वाचं होऊन बसतं कपाट. इंटिरियर डेकोरेशन नवीन घराचं केल्यानंतर पहिल्यांदा त्याला मीटिंगला बोलवून सांगतात की ते फरशा बिरशाने बाहेर एक पुस्तकाचं एक कपाट छान करा, ज्यातली पुस्तकं आम्ही कधीच काढणार नाही आहोत. पण आलेल्या लोकांना कळलं पाहिजे की आम्ही रॉय किणीकर वाचतो, आम्ही पु ल देशपांडे वाचतो. कितीतरी वर्ष म्हणूनच गुलजार साहेब लिहितात की किताबे झांकती है बंद अलमारी के शीशों से, महीनों अब मुलाकातें नहीं होती. पुस्तकं झुरतायत की मालक हात सुद्धा लावत नाही आपल्याला. काठावरच्या दगड मारणाऱ्या मुलांना किंचाळून घागर ओरडली, अरे काय करताय तुम्ही, मला मारून टाकायचंय का काय, मी काय गुढ मारलंय तुमचं. पण मुलांचा खेळ रंगात आला होता. घागरीवर दगड आपटल्यावर येणारा आवाज ऐकून मुलं नाचत होती. घागरीसाठी तो जीवन मरणाचा प्रश्न होता. आपल्या पाडगावकरांनी म्हटलंय, लक्षात ठेवा, डोळ्यात जेव्हा आसवा असतात तेव्हाच माणसं माणसं असतात. माझे गुरु 26 वर्षांपूर्वी मला माझा कृष्ण भेटला आणि आपल्याला हे पुस्तक मार्गदर्शक करणार. मला असं वाटतं की या काळात या पुस्तकाची अतिशय गरज होती. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो पुन्हा पुन्हा अवतार घेतो. कुठल्याही लहान मोठ्या गोष्टीतून तुम्हाला त्याची प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. हे पुस्तक मला वाटतं अशा एका बदलाची सुरुवात आहे की ज्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. स्वतःकडे बघायचं भय निघून जाईल. पण मग हे जे काही कृष्णविवर आहे त्याची भीती वाटते. हे बाहेर मज्जा वाटते, एंटरटेनमेंट आहे, प्रचंड मज्जा आहे. याच्या जवळ जायला भीती वाटते. पण अनेक ज्ञानी लोक शुष्क होतात, तसं त्यांचं अजिबात झालेलं नाही. ते ज्ञानी असूनही त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या लिखाणात खूप रसाळपण आहे. खूप कठीण विषय ते सोप्या शब्दात मांडू शकतात, ही त्यांची हातोटी आहे. फार आनंदाचा दिवस असेल माझ्या आयुष्यातला जेव्हा पुस्तकं प्रकाशनाच्या दिवशी ब्लॅकनी विकत घेतील लोक. राजीव तांबे आपल्या उजवीकडे बघून काय बोलतोय हा असं एक एक्सप्रेशन दिलं, कारण ते किती मिस केलेत मला माहिती आहे. तर सर पण येऊ दे होतो दिवस. कुठे वैशालीच्या उत्तप्पावर मागतो का आपण डिस्काउंट, वाडेश्वरच्या इडलीवर मागतो का डिस्काउंट, रुपालीच्या कॉफीवर मागतो का डिस्काउंट, नाही का. तर हे मनाचं आणि मेंदूचं अन्न घेताना कशाला डिस्काउंट पाहिजे, नाही का. म्हणजे एखाद्या माणसाने 15-20 वर्षाचा अनुभव 250 पानात आपल्यासाठी दिलाय उपलब्ध करून, परत त्याला म्हणायचं की नाही नाही शेट 300चं 350. तर पण तरी सुद्धा प्रकाशकांची काही गणिते असतात, त्यामुळे 300चं आज 250 रुपयाला आहे. तुम्ही 300ला घेतलं तर आम्हाला आनंदच आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते वाचताना ना फार मजा आली मला. तर त्यातले काही पॅरेग्राफ ही मंडळी वाचतीलच. अनेकांनी कृष्णाचा वेध घ्यायचा प्रयत्न केलाय. खानोलकर आरतीप्रभू असं म्हणतात की गवळणी येताना होता कृष्ण, गवळणी येताना होता कृष्ण, आल्यावर सुद्धा होता कृष्ण, तो गेल्यावरही होता कृष्ण, पण हे ज्यांना माहीत नाही असे चुकचुकतात कृष्ण कृष्ण. असं त्याचा वेध घ्यायचा प्रयत्न केलाय. ओशोंच्या स्पर्शानंतर मग नितीनराम यांच्या आयुष्यामध्ये आले निसर्गदत्त महाराज. निसर्गदत्त महाराज स्वतःविषयी असं म्हणायचे की सकाळी तो भेटला होता ना माणूस, असा उल्लेख ते करायचे की तो आता नाहीये संध्याकाळी. इतकं स्वतःला वेगळं काढून बघण्याची प्रचंड प्रतिभा आणि साधना असणारे गुरु ज्यांच्या आयुष्यामध्ये आले. नितीनराम ज्यांनी आपण सारे कृष्ण हे पुस्तक लिहिलंय. हे पुस्तक प्रकाशित करणारे संपादक सुद्धा तेवढेच प्रतिभावंत आहेत. यातलं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नितीनजी हे ज्ञानी आहेत
पण अनेक ज्ञानी लोक शुष्क होतात. तसं त्यांचं अजिबात झालेलं नाही. ते ज्ञानी असूनही त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या लिखाणात खूप रसाळपणा आहे. खूप कठीण विषय ते सोप्या शब्दात मांडू शकतात, ही त्यांची हातोटी आहे. म्हणजे आपण भारतीय असलो तरी उत्तर शोधतो हे पाश्चिमात्य. विरळ म्हणजे वेस्टर्नाइज्ड, एज्युकेटेड, इंडस्ट्रियलाइज्ड, रिच आणि डेव्हलप्ड अशा देशातले जे विचारवंत आहेत त्यांनी मांडलेल्या विचारात आपण आपली उत्तरं शोधतो, जे बरोबर नाही. आपली उत्तरं ही आपल्याकडेच आहेत. माझे गुरु 26 वर्षांपूर्वी मला माझा कृष्ण भेटला. 2 सप्टेंबर 2000 या दिवशी मला माझा कृष्ण भेटला. माझा ओशोंची गाठ पडली. त्यानंतर 5 वर्षांनंतर मला दुसरा कृष्ण भेटला, दुसऱ्या रूपात भेटला. त्याचं नाव सद्गुरू निसर्गदत्त महाराज. आता या दोघांनी मला 26 वर्षांपूर्वी जी आठवण करून दिली होती, 26 वर्षांपूर्वी ती आठवण होती आपण सारे कृष्ण. पण आठवण मला त्यांनी 26 वर्षांपूर्वी करून दिली, पण ती आठवण मला काही पचली नव्हती. आणि ती आठवण पचायला गुरुची कृपाच लागते. त्या गुरुच्या कृपेशिवाय ती पचूच शकत नाही. हे मी त्याचं जिवंत उदाहरण आहे. मला असं लक्षात आलं की माणूस शोधतोय काहीतरी, पण तो काय शोधतोय हे त्याला माहिती नाही अधिकांश लोकांना, पण काहीतरी शोधतोय. मग आता ही जर शोधतायत तर मग ते मिळते का? तर मला असं वाटतं की मिळू शकतं का? तर मिळू शकतं, पण मिळालेलं दिसतंय का? तर मला दिसत नाही. कारण ते पाहिजे आहे माणसाला तेच काहीतरी शाश्वत, पण माणूस ते शोधतोय अशा ठिकाणी जिथे ते कधीच मिळू शकत नाही. आणि जिथे कधीच मिळू शकत नाही तिथे 40-40 वर्ष शोध घेतात आणि म्हणतात की आम्ही खूप शोधलं. मी गमतीने काय म्हणतो की एक माणूस रोज सकाळी 6 वाजता उठतो आणि पश्चिमेच्या दिशेने नमस्कार करत सूर्याच्या शोधासाठी तो प्रयत्न करतो. आणि 1 वाजला की तो पूर्वेकडे वळतो आणि असं तो 40 वर्ष सतत साधना करतोय. त्या साधनेत तो म्हणतो की किती साधना केली, 40 वर्ष तरी अजून मला भेटला नाही देव. तर हे जेव्हा मी बघतो तेव्हा असं वाटतं की मग आता इतकी माणसं आहेत की प्रत्येकजण एकच शोधतोय गोष्ट काहीतरी. त्याला काही तुम्ही कृष्ण नाव द्या, सार नाव द्या, राम नाव द्या, ही नाव आहेत फक्त. माझाही असाच शोध होता किंवा मलाही असंच स्थिती होती 25 वर्षांपूर्वी की मलाही माहित नव्हतं की मी काय शोधतोय. मी, माझी पत्नी आणि मुलगा आम्ही केरळमध्ये गेलो होतो फिरायला. आणि घाटामध्ये असं झालं की एका ठिकाणी अशी आम्हाला सीन दिसला की डोळ्याच्या लेवलच्या खाली पूर्ण पांढरी ढगांची गादी दिसली. आणि तिथे आम्ही गाडी थांबवली. सकाळी 6:30-7चा सुमारास येत होते आणि जाऊन बघतो तर त्या कट्ट्यावरती तिथे सकाळी 6:30-7 वाजता काळ्या रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट असा एक 16 ते 18 वर्षाचा मुलगा तिथे बसला होता. आणि त्याच्याबरोबर त्याच्या शेजारी त्याचा एक कुत्रा होता. आम्ही जसं थांबलो तसं तो हसला. पण त्याचं जे हास्य होतं, असं हास्य मी जगात कोणाचं पाहिलं नव्हतं. तर असं मनात आलं की एवढ्या सकाळी हे कसे काय इथे? असं वाटलं यांना भूक लागली असेल कदाचित. म्हणून मी बायकोला म्हणलं की त्यांना काहीतरी खायला देऊयात आपण. तिने गाडीमधलं बिस्किटचा एक पुडा घेतला आणि बिस्किटचा पुडा त्याला दिला. तो मुलगा हसतोय. त्याने बिस्किटचा पुडा ओपन केला आणि त्याच्या कुत्र्याला दिला शेजारी बसलेल्या. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स त्याने तो कुत्र्याने बिस्किटचा पुडा खाल्ला आणि ते शेपटी हलवतोय तो. आणि मुलगा पण इतका प्रसन्न हसतोय. हा सीन झाल्यावर म्हणलं की आता अजून एक पुडा दे. गाडीमध्ये बरंच सामान होतं, मुलगा छोटा होता त्यामुळे. दुसरा बिस्किटचा पुडा काढला, दिला. त्याने परत ओपन केला आणि कुत्र्याला दिला. मला काहीतरी लक्षात आलं की इथे काहीतरी मला दाखवायचा प्रयत्न आहे. तिसरा ओपन केला, केकचा पीस होता. तो केक हिने काढला आणि त्याला दिला. त्याने अख्खा केक त्या कुत्र्याला दिला. कुत्रा खुश, मुलगा खुश. आता म्हणलं हे काहीतरी वेगळंच दिसतंय प्रकरण. म्हणून हिने चिप्सचं एक पॅकेट काढलं. मला अजूनही आठवतंय. एक चिप्सचं पॅकेट होतं. चिप्सचं पॅकेट काढलं आणि त्याला त्याच्या हातात दिलं. आणि आम्हाला त्याची भाषा काय माहिती नाही. आम्ही त्याला फक्त असं म्हणलं की हे तू खा म्हणून आता. चौथा आयटम तू खा. त्याने चिप्सचं पॅकेट उघडलं आणि हात घातला आणि पहिल्या चिप्स तिच्या हातात दिल्या.
हे बघून आम्हाला राहावलं नाही. म्हटलं हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. म्हणून तिने अजून एक काहीतरी काढलं. आणि शी वॉज अबाउट टू गिव्ह इट टू दॅट बॉय. त्याने असे हात वर केले. दिस इज मोर दॅन इनफ मॅम. इंग्लिशमध्ये बोलला. हे त्याचे शब्द होते. दिस इज मोर दॅन इनफ. त्या दिवशी मला कळलं की मी काय शोधतोय किंवा काय शोधण्यात योग्य आहे आणि माणूस काय शोधतोय. एक समाधान आहे, संपूर्ण समाधान. प्रचंड मित्र आणि मंडळी सगळे ज्यांच्याकडे भौतिक बऱ्याच गोष्टी आहेत, प्रचंड प्रमाणामध्ये आहेत, पण तरी असं हास्य, हे समाधान मी कोणाच्याही तोंडावर पाहिलेलं नव्हतं. तेव्हा मला तो त्या काळ्या कपड्यांमध्ये पहिला कृष्ण भेटला. मी त्याला नमस्कार केला आणि मी हिला म्हणलं, ह्यासाठी आपण इथं आलो होतो, हे दाखवायला आपल्याला इथं आणलं होतं. आम्ही तसे प्रचंड फोटो काढले आणि फोटो काढून आम्ही मूव्ह झालो आणि आमच्या डोक्यात तेच, म्हणजे की त्यासाठी आम्ही इथं आलोय. आम्ही जाऊन थेकेडीला पोचलो. थेकेडीमध्ये पोचलो, हॉटेलमध्ये तिथे ब्रेकफास्टसाठी थांबलो आणि मी कॅमेरा उघडला आणि काहीतरी करताना मी बटन दाबलं आणि सगळे फोटो डिलीट झाले. 400-500 फोटो पहिले 5-6 दिवसांचे आमचे फिरलेले सगळे डिलीट झाले एका सेकंदात. आता हे आमचे फिरण्याच्या फोटोपेक्षा मला इंटरेस्ट त्या मुलाच्या फोटोमध्ये होता, की हा मुलगा जो आहे ना, हा काहीतरी हे अफाट आहे. आणि डिलीट झालं आणि मी हसायला लागलो. हसायला लागल्यावरती मी म्हणायला लागले की हसतोय काय. म्हटलं हे हसण्यासारखीच गोष्ट आहे, कारण मला त्या दिवशी एक रिअलायझेशन झालं की काही अनुभव असतात, काही गोष्टी असतात, ह्या हार्ड ड्राईव्ह मध्ये ठेवण्यासाठी असतात, हार्ड ड्राईव्ह साठी नाही. आणि आपण बऱ्याच अंशी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या हार्ड ड्राईव्ह मध्येच ठेवत असतो, फोटो काढतो, ते कधीच बघत नाही. पण हे जे अनुभव असतात, जे हार्ड ड्राईव्ह मध्ये स्टोअर होतात, आणि म्हणूनच मला ती हार्ड ड्राईव्ह मध्ये असं स्टोअर झालं की मला अजूनही तो मुलगा स्पष्ट दिसतोय. त्याचा जो हास्य, त्याचं जे समाधान, हे मला त्या दिवशी एक रिअलायझेशन झालं. आणि त्यानंतर जो काही प्रवास सुरू झाला की आता 2000, जसं मिलिंदजीने सांगितलं, 2008 पासनं आमचे अनाथ रिट्रीट्स सुरू झाले आणि तिथे लोक येतात, भेटतात, त्यांच्याबरोबर चर्चा होतात. हे सगळं भेटताना मला कायम लक्षात येतं, माझा शोध हाच असतो. ज्याही माणसाला मी भेटेन, माझा शोध हाच असतो की बाबा माणूस काय शोधतोय नक्की आणि मी काय करू शकतो त्यासाठी. शोधतोयस काय आणि मी काय करू शकतो. मला माहिती असतं काय शोधणे योग्य आहे, पण तो काहीतरी असं जाऊन शोधत असतो. मग ती त्याला मिळत नाहीये. मग असं मला वाटतं की अरे काय करावं जेणेकरून तिथपर्यंत त्याला आणून आपण ठेवू शकतो. कारण ती एक मी कायम म्हणतो की माझ्यावरती, मी सर्वसामान्य आहे, पण माझ्यावर एक असामान्य कृपा माझ्यावरून केली आहे. ती जी एक कंपॅशन आहे, ती कंपॅशन आहे ती गप्पा बसू देत नाही. असं वाटतं की काय बोलू. मग विविध मार्गांनी जेव्हा करतो आणि जेव्हा लोक समोर येतात तेव्हा असं वाटतं की कुठल्या पद्धतीने हा विषय जो आहे की जे काही आपण शोधतो आहोत हे खूप जवळ आहे, खूप जवळ आहे, जवळाहूनही जवळ आहे. आणि मी गमतीत काय म्हणतो की तो कृष्ण जो आहे हा आतून दार ठोठावतोय, हॅलो हॅलो हॅलो, आणि आपण त्याला आतमधून बाहेरनं दाराला कडी लावली आणि आपण मथुरेला फिरायला जातोय, हे मला दिसतं असं. आणि तो आतून नॉक करतोय, हॅलो हॅलो हॅलो. पण ते जे दार आहे जे बंदच नाहीये, ते दार बंदच नाहीये, पण आपल्याला असं वाटतं ते बंद आहे. आणि म्हणून हा जो मोठा भ्रम आहे की ते दार बंद आहे, तो भ्रम जो आहे तो गुरु दूर करतो. 90 वर्षाची लोक पण म्हणतात की या वयामध्ये कुठलं हे काय वय आहे का. तुम्ही जस्ट बघा, आपण हे पीस प्रत्येकाने बघितलेलं असणार आहे. आता या पिसामध्ये जे काही कृष्णाचं जे वर्णन दिलंय किंवा कृष्ण डेपिक करताना आपण हे पीस बघतो की नाही आपण हे पीस, या पिसामध्ये सर्व सत्य आलेलं आहे बघा. हे जे बाहेरचे जे काही
लाईन्स दिसत आहेत का तुम्हाला? बाहेर जाणाऱ्या ज्या लाईन्स आहेत ना, या सगळ्या चंदेरी कलरफुल लाईन्स आहेत, अट्रॅक्टिव्ह लाईन्स आहेत. हा सगळा संसार आहे. आणि जसं जसं तुम्ही त्याच्या सेंटरला येत जाल, कसं सेंटरला येतं, तिथे एक डार्क काळा आहे, कृष्ण विवर. पण मग हे जे काही कृष्ण विवर आहे त्याची भीती वाटते. हे बाहेर मज्जा वाटते, एंटरटेनमेंट आहे, प्रचंड मज्जा आहे. याच्या जवळ जायला भीती वाटते. पण आहे एकाच ठिकाणी, एवढं तर कळलं. हे का दिलंय कृष्णासाठी? हे का दिलंय? त्याचं कारणच हे आहे की सगळं इथंच आहे. की मी एक जुना माझा कोट होता की कृष्ण म्हणतो की मी गोडाऊन मध्ये बसलोय, तर तुम्ही शोरूम मधूनच बाहेर जाणार का मला भेटून तरी जाणार? बाहेरचं शोरूम आहे. अधिकांश शोरूम मध्ये बघून बाहेर निघून जातो. आणि पुन्हा पुन्हा आपण शोधत राहतो की मला मिळालं का नाही, मला आनंद का मिळत नाही, आनंद का मिळत नाही. तो जोपर्यंत त्या सेंटरपर्यंत, त्या मुळापर्यंत आपण जात नाही, तोपर्यंत तो कसा मिळावा? हा सिंपल विषय. त्याला आध्यात्मिक काही आवरण नाही. की संसार आणि सार हे दोन गोष्टी आहेत, ह्या एकातच. संसारामध्ये पण सार आहे का नाही बघा की तुम्ही. सार, संसारातच सार जपलंय. तो संसार म्हणजे अर्जुन, सार म्हणजे कृष्ण. मला ज्या ज्या ठिकाणी काही स्टोरीच्या रूपांमधून किंवा व्यक्तींमधून दिसलं, पण हे सगळं दिसण्याच्या आधी इथे भेटला तो. आणि तो प्रत्येकाला भेटावा, प्रत्येकाला भेटू शकतो. आणि भेटल्यावरचा जो आनंद आहे, तो आनंद, त्या आनंदाचंच एक एक्सप्रेशन म्हणून आजचा हा सोहळा आहे. की ही जी काही आठवण मला करून द्यायची, जी मला माझ्या गुरूंनी करून दिली की आपण सारे कृष्ण, मला असं वाटतं हीच एक आठवण. मी काय देऊ शकतो? मी एक आठवण देऊ शकतो. त्या आठवणीवर विचार जो करेल, जेव्हा ज्याची वेळ येईल तेव्हा तो भेटल्याशिवाय राहणार नाही, एवढी 100% माझी गॅरंटी आहे. ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळावे, पण त्याला नक्की काय हवे हे त्याला लवकरात लवकर कळावे. थँक्यू सो मच. फार आनंदाचा दिवस असेल माझ्या आयुष्यातला, जेव्हा पुस्तकं प्रकाशनाच्या दिवशी ब्लॅकनी विकत घेतील लोक. राजीव तांबे आपल्या उजवीकडे बघून काय बोलतोय हा, असं एक एक्सप्रेशन दिलं. कारण ते किती मिस केलेत मला माहिती आहे. तर सर, पण येऊ दे होतो दिवस. कुठे वैशालीच्या उत्तप्पावर मागतो का आपण डिस्काउंट? वाडेश्वरच्या इडलीवर मागतो का डिस्काउंट? रुपालीच्या कॉफीवर मागतो का डिस्काउंट? नाही का? तर हे मनाचं आणि मेंदूचं अन्न घेताना कशाला डिस्काउंट पाहिजे? नाही का? म्हणजे एखाद्या माणसाने 15-20 वर्षाचा अनुभव 250 पानात आपल्यासाठी दिलाय उपलब्ध करून, परत त्याला म्हणायचं की नाही नाही शेट 300चं 350. तर पण तरी सुद्धा प्रकाशकांची काही गणिते असतात. त्यामुळे 300चं आज 250 रुपयाला आहे. तुम्ही 300ला घेतलं तर आम्हाला आनंदच आहे, काही प्रश्न नाही. अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते वाचताना ना फार मजा आली मला. तर त्यातले काही काही पॅरेग्राफ ही मंडळी वाचतीलच. या मंचावर जिथे वैभव सारखा मुख्य अतिथी आहे, जिथे मिलिंद सारखा उत्कृष्ट निवेदक आहे, संवाद जो फार फार सुंदर संवाद साधतो, महाराष्ट्राचा लाडका कवी, महाराष्ट्राचाच काय जगभराचा, जगाचा लाडका कवी वैभव आहे, सुश्रुत सारखा एक उत्कृष्ट संपादक आहे जो स्वतःही इतकं छान बोलतो, आणि त्याच्यावर भरीत भर म्हणून आजचा विशेष कार्यक्रम म्हणजे इतकं सुरेख पुस्तक, सर्वार्थाने सुरेख पुस्तक आज प्रकाशित होतं आहे, आता झालं आहे. तर इथे येऊन मी काय बोलणार आहे, कारण सर्वार्थाने मी या सगळ्यांपेक्षा लहान आहे बरं का. वयाने आहे, अधिकाराने आहे, पण तरीही मला असं वाटतं की याच्यावर जो आरसा आहे की नाही,
तो माझ्यासारख्या लोकांसाठी आहे. आणि त्याच्यामध्ये काही वेगळं दिसतंय का हे बघण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे, हे बहुतेक या सगळ्यांना सुचवायचं आहे. आधी पुस्तकाचं या रूपाबद्दल कौतुक करते. ही अत्यंत सुंदर कल्पना आहे की आरशात तर तसं आपण रोजच बघत असतो, पण त्या आरशात वेगळं काही दिसतंय का हे शोधण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ते दिसत असतं पण आपल्याला दिसत नसतं. तर असा हा आरसा मुखपृष्ठावर आणायची कल्पना ही फार सुंदर आहे, पण ती सोपी नाही. आईबाबांनंतर मी पण मृण्मयी प्रकाशन आता चालवते. प्रकाशन व्यवसाय किती कठीण आहे हे मला आता समजायला लागलेलं आहे. पण इतक्या आनंदाने आपलं प्रत्येक पुस्तक हे आपलं अपत्य असल्याप्रमाणे किंवा अतिशय जीवाभावाचा सोबती असल्याप्रमाणे इतकं सुंदर स्वरूपात पेश करणं हे शार्दूलला जमतं. त्यामुळे शार्दूल तुझं मनापासून सुश्रू दोन्ही नावं छान आहेत त्याच्यामुळे. आजचे उत्सव मूर्ती नितीन राम आणि अशा लोकांचा परिचय होणं, त्यांच्या संपर्कात राहणं ही एक फार मनोज्ञ गोष्ट असते. कारण आपण स्वतःला अशा माणसांच्या मुळे स्वतःला तपासत राहतो. स्वतःला तराश हिंदीमध्ये म्हणतात तसं एक छान आपल्या व्यक्तिमत्वाला सुद्धा धार येत राहते. आपण स्वतःला अनेक प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं शोधत राहतो. आणि अनिता आहे का, त्या पण आजच मला भेटल्या आणि अनहदमध्ये जाण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आणि आज नितीनना ऐकल्यानंतर असं वाटतंय की ऐकत राहावं, त्यांच्याकडून काही घेत राहावं, शिकत राहावं. आणि एक मुद्दा त्यांनी सांगितला तो मला अतिशय महत्त्वाचा वाटतो की त्यांनी त्यांच्या गुरुकडून जे शिकलं, जे त्यांनी समजून घेतलं, जे त्यांच्यापर्यंत पोहोचलं ते लोकांपर्यंत पोहोचवावं हा इतका सुंदर हेतू त्यांचा आहे, साधा हेतू आहे. आणि त्यासाठी इतकी वाट बघायची त्यांची तयारी आहे. मला सुचलं आणि मी बोलून टाकलं आणि ते आत्ता व्हॉट्सअप करतो, आत्ता फेसबुकवर टाकतो आणि लगेच ते लोकप्रिय करून टाकतं असं नाही. अनेक वर्षाच्या चिंतनातून आलेलं काहीतरी आता त्यांना साध्या सोप्या आपल्याला सगळ्यांना समजेल अशा स्वरूपात देण्याची इच्छा झाली. याबद्दल त्यांचं खूप मनापासून अभिनंदन. संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही. संथ वाहते कृष्णामाई. सकाळी 7ची वेळ असेल. सूर्य उगवला होता पण अजून डोंगराच्या मागे होता. थंड वारा सुटला होता. कृष्णामाई संथपणे वाहत होती. 700 वस्तीचा छोटासा तो गाव. पाणवठ्याकडे जायला निघालेल्या 4-5 बायका नदीच्या काठावर गप्पा मारत घागरी धुत होत्या. हा त्यांचा रोजचाच कार्यक्रम. अधिकांश जणींच्या प्लास्टिकच्या घागरी, नव्या जुन्या, काहीशा मळकट, काहीशा कळकट, डागाळलेल्या, लहान मोठ्या, लाल केशरी रंग उडालेल्या. एकीची घागर होती तांब्याची, एकुलती एक. तिला तिच्या घागरीचा काय तो अभिमान. काठावरच्या मातीने ती नेहमीप्रमाणे तिला प्रेमाने घासत होती. पितांबरीचा तो पारंपरिक देशी पर्याय, घासल्याशिवाय तांबे लखलखणार कसे. घासता घासता घागर हातातून निसटली. कशी माहिती नाही, असे कधी झाले नव्हते. बाई घागर पकडायला पाण्यात उतरली पण घागर हाताबाहेर गेली होती. पाणी संथ असले तरी नदीचे पात्र विशाल होते आणि खोल. बाई माणसाने आत जाणे तसे धोक्याचे होते. बाई राहत नव्हतं. ती ओरडली, अगं कोणीतरी धरा ना माझ्या घागरीला, कोणीतरी आणा. मैत्रीण म्हणाली, अगं जाऊ दे बाई, तू नको उतरू पाण्यात. दुसरी म्हणाली, तू नको आज जाऊस, कोणा पोरांना बोलवून आणू आपण. नाही ग, तोपर्यंत ती मिळणार नाही आणि मी सासूला काय सांगू. ती रडलेली झाली होती. लग्न करून सासरी येऊन तिला आता 10 वर्ष झाली होती. इतक्या वर्षात तिच्यावर आलेला हा पहिलाच असा प्रसंग होता. तिच्या अंगावर अगदी काटा आला होता. तिच्या मैत्रिणीने तिला धीर देत म्हटलं, घागर दुसरी आणता येईल बाई, तू गेलीस तर आम्ही दुसरी कुठनं आणू. नदीच्या प्रवाहात वाहत तिची मोकळी घागर लांब जात होती. हे मी वाचतेय, तुम्हाला त्याचा पलीकडचा अर्थ लक्षात येतोय अशी माझी खात्री आहे. नदीच्या प्रवाहात वाहत तिची मोकळी घागर लांब जात होती. तिच्यासह तिच्या मैत्रिणी हतबल होऊन पाहत होत्या.
त्यांची झोपडी वजा घरे तशी काठापासून लांब होती. आपल्या मालकिणीला रडताना सोडून घागरीने आता तिचा पक्का निरोप घेतलेला दिसत होता. घागर आज पहिल्यांदाच नदीच्या प्रवाहात आली होती. इतकी वर्ष तिने नदीला फक्त काठावरून पाहिले होते, फक्त तोंड ओळख होती. आज तिला भीती वाटत होती. इतका मोठा प्रवाह इतक्या जवळून पाहून ती घाबरली. तिला दुःख वाटत होतं. घर सुटल्याचं, प्रेमळ आधार तुटल्याचं, घाट सुटल्याचं, परिचित सुटल्याचे. एवढे मोठे पाणी तिने कधी पाहिलेच नव्हते. घागर सकाळपासून रिकामी होती. तिला इतका वेळ रिकामी राहण्याचा अनुभव नव्हता. घरी रोज सकाळी ती भरलेली असे, पण सकाळ होईपर्यंत रिकामी होई. आपला अधिक काळ भरलेली असण्याचा अनुभव तिला वारंवार आठवत होता. मी रिकामी काय, मला भरायचंय, मला रिकाम पण नकोय, कंटाळा आलाय मला. घागरीला आता भरण्याची ओढ लागली होती आणि तेवढ्याच समोरच्या काठावर तिला काही लहान मुलं खेळताना दिसली. बऱ्याच वेळाने माणसांना बघून तिला थोडं बरं वाटलं. मुलांना नदीच्या पात्रात वाहत जाणाऱ्या घागरीला बघून मजा येत होती. मुलांनी गंमत म्हणून घागरीला दगड मारायला सुरुवात केली. मुलांचा खेळ, पण तिच्यासाठी तो मरणाचा खेळ होता. काठावरच्या दगड मारणाऱ्या मुलांना किंचाळून घागर ओरडली, अरे काय करताय तुम्ही, मला मारून टाकायचंय का काय, मी काय गुढं मारलंय तुमचं. पण मुलांचा खेळ रंगात आला होता. घागरीवर दगड आपटल्यावर येणारा आवाज ऐकून मुलं नाचत होती. घागरीसाठी तो जीवन मरणाचा प्रश्न होता. तिचा धीर सुटत चालला होता. भूतकाळाचा विसर पडला होता. भविष्याची चिंता नष्ट झाली होती. तिच्यासाठी आता फक्त वर्तमान उरला होता. फक्त वर्तमानातला तो एक क्षण. घागरीचे श्वास आता दीर्घ झाले होते. ती आता बरीच भरली होती. तिचं रिकाम पण कमी झालं होतं आणि तेवढ्यात एका मोठ्या दगडाच्या धक्क्याने घागर पाण्यात बुडाली. या दगडाने नेमका तिच्या डोक्याचा वेध घेतला होता. तिला आता श्वास घेता येईना. कशी बशी डोलत ती सरळ झाली आणि स्थिरावली. तिचं नियंत्रण आता सुटलं होतं. असहाय्य होती ती पूर्णतः. पण काय चमत्कार, आता ती पूर्ण भरली होती. काठोकाठ कृष्णेच्या पाण्याने. अंतर्बाह्य जे तिच्या आत होते तेच तिच्या बाहेर होते. घागर तीच होती, नदीचे पाणी तेच होते, पण घागरीला आता नवी दृष्टी मिळाली होती. आपल्या अमर्याद स्वरूपाची आता तिला ओळख पटली होती. कृष्णेचे हे अथांग पाणी आणि तिच्यामधील 20 लिटर थेंब पाणी, यामध्ये उरलेल्या तिच्या तांब्याच्या पातळशा देहाचा दुरावा देखील आता तिला नकोसा वाटत होता. तिच्या मनात एक वेडा विचार डोकावून गेला. तशी ती स्वतःशीच हसली. मी तांब्याच्या ऐवजी मातीची असते तर किती छान झाले असते. मी पाण्यात सहजपणे विरघळून गेले असते. खरं तर वरकरणी आपण सारे अर्जुनच, पण कच्चे, अधिकांश अर्धवट, थोडे वाचलेले, थोडे ऐकलेले आणि हे सगळे घेऊन एकमेकांशी वादविवाद करणारे. आज सकाळपर्यंत घागरही अशीच होती. तिचं रिकामे पण कायमचं विरून गेलं होतं, भरून गेलं होतं. वाहता वाहता ती स्थिरावली होती खऱ्या अर्थाने. आज सकाळी तिला दैवाने एक निसटता धक्का काय दिला आणि काही तासांमध्ये कृष्णाने तिला भरून टाकले होते. ती प्रवाहाबरोबर वाहत होती आणि तरीही आतून स्तब्ध होती. शांत, प्रसन्न, निर्विषय, निर्लेप, स्वतःमध्ये मग्न तिला खरे सुख सापडले होते. बसलो आणि थोड्या वेळाने मला पुस्तकाचं नाव कळलं आणि मला प्रश्न पडला की हे असं कसं नाव आहे. म्हणजे आपण सारेच कृष्ण, कदाचित लेखकाला मी कृष्ण असं म्हणण्याचं टाळायचं असावं म्हणून सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन, हा, कारण मीपणा आला की अड्डता आली त्याच्यामध्ये आणि मीतूपण गेले वाया या प्रतलावरनं बोलणारा माणूस खचितच स्वतःकडे हे श्रेय घेणार नाही की त्याला कुठली अनुभूती आलेली आहे. आणि नशिबाने असं झालं की मी पुस्तक वाचायच्या आधी माझी आणि नितीनजी यांची भेट झाली आणि मला ह्या विषयाकडे थोडासा ओढा आहे पहिल्यापासून आणि मी त्यांना एखाद्या खूप कुतूहल असलेल्या अज्ञानी विद्यार्थ्यासारखे प्रश्न विचारत होतो आणि ते ज्या पद्धतीने कलोक्युअल लँग्वेजमध्ये तुम्हाला आता प्रोक्रॅस्टिनेशन, ओव्हर थिंकिंग याचं उदाहरण देत देत मला समजावत होते, तेव्हा मला असं लक्षात आलं की हा माझ्या आयुष्यातला आणखीन एक चांगला योगायोग आहे, भाग्ययोग आहे. बरेचदा आपण
आपल्या आयुष्यात येणारे क्षण हे चैतन्याचे क्षण आहेत हे विसरून जातो. संतांसारखी आपल्याला अनुभूती येत नाही. सवाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हे माऊलींना म्हणता येतं. आपल्याला कळत नाही की आपल्याला तशी अनुभूती झाली आहे का नाही. बरेचदा ते हॅल्युसिनेशनच्या अंडर आपण जमा करतो की झाला असेल भास आपल्याला. पण योगायोग किती सुंदर असतात आणि हे याच्या मागे काहीतरी कार्यकारण भाव आहे आणि याचा कुठेतरी पुढे परिणाम होणार आहे माझ्यावरती चांगला. याचे 2-3 पुरावे मी तुम्हाला देतो. पहिली गोष्ट त्यांनी जी सांगितली त्या सावळ्या मुलाची, दिस इज इनफ म्हणून तो ओरडला. टाइम्स ऑफ इंडियामध्ये फार मोठ्या पदावरती मी काम करत असताना मला हे प्रश्न वारंवार पडायचे की हाऊ मच इज इनफ. मी पण एकदा नितीनजी तुमच्या इतक्या सखोल नजरेनं नाही पण एकदा मोरपिसाकडे बघत बसलो होतो आणि ह्याच्यामध्ये 3 रंग आहेत. तर ती उतरलेली कविता अशी होती की अंबरास तू दिली निळाई, हरित्र दिदला या धरणीला. अंबरास तू दिली निळाई, हरित्र दिदला या धरणीला. सोनसळी देऊन प्रकाशाला भोवतीचा अंधार उजळला. कृष्ण कृष्ण सर्वत्र कृष्ण मज विराट दर्शन घडले रे. हे संपूर्ण विश्व कृष्णाच्या त्या मोरपिसाच्या 3 रंगामध्येच फक्त सजलेलं आहे. कृष्ण कृष्ण सर्वत्र कृष्ण मज विराट दर्शन घडले रे. रंगहीन या डोळ्यांवरुनी मोर पीस हे फिरले रे. मोर पीस हे फिरले. तर हा जाणीवेची टोकदार बोटे जेव्हा बाहेर वळतात तेव्हा त्याची वेदना होते आणि तीच जेव्हा आत वळतात तेव्हा त्याची संवेदना होते. तर आपल्याला ती संवेदना शोधण्याची गरज आहे. आणि ओशो जसं म्हणतात तसं की माणूस जगात सगळ्यांबरोबर बसायला उत्सुक असतो. बसायला म्हणजे गप्पा मारायला. त्याला फक्त स्वतः बरोबर बसवत नाही आयुष्यामध्ये. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हा जो मुखपृष्ठावरती आरशाबद्दल खूप जणांनी बोललेला आहे. मी अशी गझल लिहिली होती स्वतःच्या शोधात निघालो तेव्हा की खरा पाहिजे की बरा पाहिजे, तुला कोणता चेहरा पाहिजे. जगाला दाखवण्यासाठी बरा पाहिजे की तुला जो स्वतः आरशात दिसतो तो खरा चेहरा पाहिजे. खरा पाहिजे की बरा पाहिजे, तुला कोणता चेहरा पाहिजे. सुखाला जरा आडकाठी हवी, सुखाला जरा आडकाठी हवी. मनाला सुद्धा उंबरा पाहिजे. खरा पाहिजे की बरा पाहिजे. तर मनीष साबळेंच्या मार्फत नियतीने हळूच असा एक अदृश्य उंबरा माझ्या दारात आणून ठेवलेला नितीन राम या नावाचा, ज्याच्यातून प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा माझं मन ऐहिकाच्या दिशेने धावायला लागेल आणि ते जे म्हणाले की हे बाहेर ब्राईट आहे तर त्या ब्राईटनेसकडे मी जायचा प्रयत्न करेन, तेव्हा तो उंबरा मला थांबवून ह्या कृष्ण व्यवहाराकडे घेऊन जाईल याची मला खात्री आहे. फक्त कोइन्सिडन्सच्या नावाखाली नाही, हे कुठलं तरी बेटर प्लॅन आहे, कुठला तरी मोठा मास्टर प्लॅन आहे आणि कधीतरी त्याची उत्तरं मला यांच्या अनहद रिट्रीटमध्ये मिळतील अशी मला खात्री आहे. विद्यार्थी म्हणून तिथे जाण्याचा मानस आहे. अदरवाईज आता ह्या थोड्या अधूनमधून येणाऱ्या अनुभूतींच्या पलीकडे जेव्हा आपण मटेरियलिस्टिक जगतो की कशा कशात अडकून पडतो उगाच आपला जीव, कशा कशात अडकून पडतो उगाच. बघा, हा एक सारीपाट खेळ चालू आहे, आपल्याला माहिती आहे. आपण कुठे ना कुठेतरी कोंडीत पकडणार, कोणीतरी चेकमेट करणार हे माहिती आहे. पण आपण खेळ एन्जॉय करायच्या ऐवजी दुसरं कसं वाईट चाललेलं नाही दुसऱ्याचं याच्याकडे लक्ष देतो आहोत. आणि जो खेळ खेळतो आहोत तुझा इतक्या वेगळ्या पद्धतीने खेळतो आहोत की त्या खेळाची मजा आपल्याला घेता येत नाही. की कशा कशात अडकून पडतो उगाच आपला जीव, सतत रूप बदलत असते कमतरतेची जाणीव. एक फ्लॅट झाला आता हॉलिडे होम पाहिजे, एक गाडी झाली तर दुसरी गाडी पाहिजे. की कशा कशात अडकून पडतो उगाच आपला जीव, सतत रूप बदलत असते कमतरतेची जाणीव. कशा कशात शोधत असतो आपण आपले बिंब, कशा कशात शोधत असतो आपण आपले बिंब. प्रश्न टिंब टिंब आणि उत्तर टिंब टिंब. हा शोध संपत नाही, देवळात शोधून सापडत नाही तो. मुरडुनिया मन उपजलासी चित्ते कोठे तुझं रीते न दिसे रया, ही माऊलींची अवस्था यावी लागते त्यासाठी. की प्रश्न टिंब टिंब आणि उत्तर टिंब टिंब. आपली जमीन, आपलं छप्पर, आपल्या आपल्या भिंती. दिस इज व्हॉट वी स्ट्राइव्ह फॉर. आपली जमीन, आपलं छप्पर, आपल्या आपल्या भिंती. भांडी कुंडी फर्निचरशी जुळतात गहिरी नाती माणसांपेक्षा. आपली जमीन, आपलं छप्पर, आपल्या आपल्या भिंती. भांडी कुंडी फर्निचरशी जुळतात गहिरी नाती. अहो पुस्तकांहून महत्वाचं होऊन बसतं कपाट.
इंटिरियर डेकोरेशन नवीन घराचं केलं, पहिल्यांदा त्याला मीटिंगला बोलवून सांगतात की ते फरशा बिरशाने बाहेर एक पुस्तकाचं एक कपाट छान करा, ज्यातली पुस्तकं आम्ही कधीच काढणार नाही आहोत. पण आलेल्या लोकांना कळलं पाहिजे की आम्ही रॉय किणीकर वाचतो, आम्ही पु ल देशपांडे वाचतो कितीतरी वर्ष. म्हणूनच गुलजार साहेब लिहितात की किताबें झांकती है बंद अलमारी के शीशों से, महीनों और मुलाकातें नहीं होती. पुस्तकं झुरतायत की मालक हात सुद्धा लावत नाही आपल्याला. आपली जमीन, आपलं छप्पर, आपल्या आपल्या भिंती, भांडी कुंडी, फर्निचरशी जुळतात गैरी नाती. अहो पुस्तकांहून महत्वाचं होऊन बसतं कपाट. काय काय जमा करत असतं आपलं ललाट, आणि काय काय जमा करून जाणार किती दूर. काय काय जमा करून जाणार किती दूर. आजच्या पुरते गाणाऱ्याला पुरतात आजचे सूर. आजच्या पुरते गाणाऱ्याला पुरतात आजचे सूर. लांब पल्ला गाठणाऱ्यांची झोळी असतेच हलकी. लांब पल्ला गाठणाऱ्यांची झोळी असतेच हलकी. मुसाफिरांना सोसत नसते आठवणींची दुलकी. आपलं आपलं म्हणतानाही त्यात माझं तुझं, की आपलं आपलं म्हणतानाही त्यात माझं तुझं. एकमेकांच्या खांद्यांवर एकमेकांचं ओझं. वेग पकडून चाललं तर रस्ता सरत नाही. वेग पकडून चाललं तर रस्ता सरत नाही, आणि रेंगाळायचंच म्हटलं तर जन्म पुरत नाही. 7 मडकी बनवायच्या क्षमतेचं चाक. आपण हा देह घेऊन 7 जन्म घेऊ शकतो, काहीतरी चांगलं करू शकतो आपलं, इतरांचं. पण ठरत नाही की नक्की आपण कशासाठी आलो. मृणाल जसं म्हणाली की या जगात आपण आलोय कशासाठी हेच माहिती नाही. की 7 मडकी बनवायच्या क्षमतेचं चाक. आकाराला देत राहतं निराकार हाक. कच्च पक्क सुरूच राहतो खेळ. कच्च पक्क सुरूच राहतो खेळ. अरे मातीत माती मिसळायची तर त्याला इतका वेळ. मातीत माती मिसळायची तर त्याला इतका वेळ. आजकाल जी फॅशन निघालेली आहे, थँकिंग द युनिव्हर्स, हे आपल्याकडे खूप पूर्वीपासून सांगितलेलं आहे. हरी पाहिलं रे हरी पाहिलं ही अवस्था काय सोपी नाहीये. बरवासंत समागमो प्रकटाला आत्मारामो म्हणतात माऊली. तर तसे आपले क्षण आपल्याकडे मिळतात का, आणि आपल्याला ते ओळखू येतात का? येत नसतील तर त्याची काय तयारी करायची. तर त्याची तयारी करण्यासाठी, चैतन्याचे क्षण ओळखण्यासाठी हे पुस्तक आहे आपण सारे कृष्ण. आणि आपल्याला हे पुस्तक मार्गदर्शक करणार. आणि मला असं वाटतं की या काळात या पुस्तकाची अतिशय गरज होती. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो पुन्हा पुन्हा अवतार घेतो. कुठल्याही लहान मोठ्या गोष्टीतून तुम्हाला त्याची प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. हे पुस्तक मला वाटतं अशा एका बदलाची सुरुवात आहे की ज्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. स्वतःकडे बघायचं भय निघून जाईल. स्वतःसोबत बसावंसं वाटेल. मग पहिल्यांदा ती पोकळी सगळी जाणवल्यानंतर हळूहळू तुम्हाला एक चिरकाळ टिकणारा आनंद दिसायला लागेल. आणि या जगामध्ये आनंद फक्त आनंदाकडेच वाहतो. तुम्ही जर दुःखी असाल तर तुमच्याकडे लोक येत नाहीत. तुम्ही आनंदी असाल तरच तुमच्याकडे येतात लोक. तर तो आनंद मिळवण्यासाठी, आतमध्ये जाण्यासाठी हे पुस्तक महत्वाचं आहे. तर तशा ह्याच इतकं पॉझिटिव्ह बोलल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये काहीतरी खुटखुटत असतं. ती अवस्था सगळ्यांच्याच आहे. की आठवते का काल जीवाची कशी अवस्था झाली. ठीक आहे, उजाडलेला दिवस पाहिला, यावं मोठं सुख ते काय, पण रात्री काय झालं होतं. आठवते का काल जीवाची कशी अवस्था झालेली. चादर म्हणून ओढून घेता रात्र गळ्याशी आलेली. श्वास आटरे वाटत असता फिरून घागर भरली ना. मगाशी जे घागरचं रूपक आलंय की श्वास आटले वाटत असता फिरून घागर भरली ना. आणि बोट उन्हाचे धरून मनाने पुन्हा उभारी धरली ना. कुठल्याही जालिम दुःखावर हसण्याचा असतोच उपाय. उजाडलेला दिवस पाहिला याहून मोठे. तुम्हा सर्वांच्या आयुष्यातही सगळं अंतर्मन उजळून टाकणारे दिवस यावेत, आणि त्यासाठी हे पुस्तक तुम्हाला मदत करेल अशी मला खात्री वाटते. त्यांच्या पुढच्या सगळ्या पुस्तकांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि जमेल तेव्हा आपण नितीन राम सरांकडनं या गोष्टी शिकत राहू. हे सगळं जे आहे ते त्यांना दिसलेलं आहे आणि त्यांनी उतरवलं आहे. खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण सारे कृष्ण या पुस्तक प्रकाशनाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सिने दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी उपस्थित राहिले. त्यांच्या सहज सुंदर अभिव्यक्तीमुळे या सोहळ्यात आज सात्विक चैतन्य निर्माण झाले. आपले मनापासून आभार. सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी सर आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले.
आपल्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला काव्य प्रतिभेचा परिस्पर्श लाभला. या पुस्तकाचा दिव्य सुगंध दूरवर दरवळे याची खात्री वाटते. आपले मनापासून धन्यवाद, आभार. अमलताज बुक्सचे सुश्रुत कुलकर्णी यांनी प्रकाशक म्हणून अत्यंत मोलाची भूमिका निभावली. त्यांच्या ज्ञानाने आणि अनुभवाने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. सुश्रुतजी, आपले मनापासून धन्यवाद. कोणत्याही कार्यक्रमाचा आधार असतो तो सूत्रधार. आज हा सोहळा ज्यांच्या उगवत्या शैलीत पार पडला ते सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांचे मनापासून आभार. ज्याला जे हवे त्याला ते ते मिळावे. ज्याला जे हवे त्याला ते ते मिळावे. पण त्याला नक्की काय हवे ते त्याला लवकर कळावे. लवकर कळावे, लवकर कळावे.